यंदा प्रथमच होम मैदानावर भव्य लेसर शो आयोजित करण्यात आला होता। प्रकाश शलाकांच्या माध्यमातून सिद्धेश्वरांचा संपूर्ण जीवनपट होम मैदानावर उलगडण्यात आला। सुमारे 45 मिनिटांचा हा लेसर शो पाहून भाविकांनी उत्स्फूर्तपणे सिद्धरामेश्वरांचा जय जयकार केला। यानंतर प्रत्यक्ष दारूकामाद्वारे आतषबाजी झाली। न्यायाधीश M.R. देशपांडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यंदा प्रथमच येथे भव्य पांढरा स्क्रीन उभारण्यात आला असून यावर लेसर शो दाखवण्यास प्रारंभ झाला। बंगळुरू येथील कंपनीने हा शो सादर केला। धुरांच्या पडद्यावरही लेसर किरणे सोडून देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण झाले। ध्वनी व लेसर प्रकाशाचा हा शो सोलापूरकरांना नाविन्यपूर्ण वाटला। यावेळी YG देशमुख, UL जोशी, VG मोहिते, कटक धोंड, RP जैन, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती। शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या या महायात्रेत जमलेल्या सर्व श्री सिद्धरामेश्वर भक्तांचं श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी सोलापूर यांच्या वतीनं हार्दिक स्वागत सुस्वागतम। योगी कुलचक्रवर्ती श्री सिद्धरामेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, सकलांचे मंगल वांछणारे कर्मयोग। सोलापूर नगरीचे पूर्वीचे नाव सोन्नलगी सुवर्णवल्लीपूर असं होतं। याच गावात विनयशील आणि सदाचार संपन्न व्यक्ती म्हणून परिचित असलेले मुदगवता पाटील राहत होते। दैवयोगानं मुदगवडांचा विवाह त्याच गावात राहणाऱ्या शिवभक्त परायण स्त्री सुगला देवी यांच्याशी झाला। दया, शांती आणि क्षमा हे त्रिगुण ऐश्वर्य लाभलेल्या या दाम्पत्यांचा नावलौकिक पंचक्रोशीत होता। सद्भावयुक्त जीवन जगणाऱ्या या कुटुंबात सर्व काही होतं, फक्त कमतरता होती ती एका अपत्याची। उत्कंठेनं पुत्रप्राप्तीची प्रतीक्षा करणाऱ्या सुगल्या देवीला हवा होता दैवी आशीर्वाद। तारुण्य सरून वार्धक्य आलं तरी या दाम्पत्यांना अपत्य झालं नव्हतं। एके दिवशी माचूळ इथं श्री रेवणसिद्धेश्वर ध्यानस्थ असताना त्यांना दैवी दृश्य दिसलं आणि भविष्यवाणीही ऐकू आली। ही शुभ वार्ता सोन्नलगीच्या मुदगवडा आणि सुगला देवी यांना सांगण्यासाठी आपल्या शिष्यासह ते सोन्नलगीला निघाले। सोन्नलगीच्या सीमेवर आल्यानंतर या पवित्र भूमीला साष्टांग दंडवत घातला। भक्तांनो, ती जागा म्हणजे आजच्या कंबर तलावाजवळील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर होय। ही पवित्र भूमी यापुढे भू कैलास म्हणून ओळखली जाईल अशी सिद्धवाणी गुरुदेवांनी केली आणि पायी चालत मुदगवडा पाटलांच्या घरी पोहोचले। आपल्या घरी संत महात्मे येत असल्याची वार्ता कळताच पाटील दाम्पत्य त्यांच्या स्वागतासाठी आले। उभयतांनी जगद्गुरूंची पाद्यपूजा करून त्यांना साष्टांग प्रणिपात केला। त्यानंतर सद्गुरू सुगला देवींकडे वळून पाहत त्यांना म्हणाले, अव्वा, तुझी पुण्याई थोर, तुझ्या उदरी महान शिवस्वरूपी योगी पुरुष जन्म घेणार आहे। या सोन्नलगीला अभिनव श्रीशैल क्षेत्र बनविणार आहे। ही शुभ वार्ता सांगण्यासाठी मी इथे आलो आहे। जन्मलेल्या बालकाचं नाव सिद्धराम ठेवावं असं सांगून उभयतांना आशीर्वाद देऊन श्री रेवणसिद्धेश्वरांनी पाटलांचा निरोप घेतला। मुदगवडांची पत्नी सुगला देवी ही 60 वर्षाची वृद्धा होती, परंतु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या आशीर्वादाने तिला गर्भधारणा झाली। पौष महिना, थंडीचे दिवस, भल्या पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला। त्यावेळी आकाशात पुष्पवृष्टी झाली, जयघोषानं दाही दिशा दणाणल्या। या तेजस्वी बालकाच्या नामकरणासाठी प्रत्यक्ष पार्वती देवी, लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी या सोन्नलगीतील मुदगवडांच्या घरात अवतरल्या। तेजस्वी बालकाचं गुणगान करून पार्वतीनं बालकाचं सिद्धराम असं नामकरण केलं आणि सर्व देवतांचे सामर्थ्य या बालकाला येऊ असा शुभाशीर्वाद देऊन
त्या कैलासाला परतल्या. मुदगवडांच्या घरी दैवीपुत्र जन्मल्याची वार्ता संपूर्ण सोन्नलगीत पसरली. आपल्या गावात अवतारी बालकाचा जन्म झालेला आहे याचा आनंद प्रत्येकाच्या घरातून ओसंडून वाहत होता. बाळ सिद्धरामाचं वय वाढू लागलं. त्याचा तेजस्वी चेहरा आणि त्याचं दर्शन सर्वांना हवंहवंसं वाटू लागलं. सर्वसामान्य बालकांप्रमाणे तो रडत नसे, त्याला भूकही लागत नसे आणि तो कोणाशी बोलतही नसे. हे पाहून माता पित्यांना चिंता वाटू लागली. इतर मुलांसोबत मिळून मिसळून वागला तर त्याचा अबोला दूर होईल या आशेनं सिद्धरामाला गुरं राखायला पाठवण्यात येऊ लागलं. सिद्धरामाला गायी गुरे राखण्याचं काम मानवलं. रानातील सृष्टी सौंदर्यात रमून जात असे. एके दिवशी गुरे राखताना आमराईत पाण्याच्या प्रवाहाजवळ सिद्धरामाला दिव्य शिवलिंग आढळलं. शिवलिंगावरील पालापाचोळा काढून त्यानं आपल्या मित्रांसमवेत शिवलिंगाची मनोमन पूजा केली. त्यानंतर दररोज शेतात गेल्यावर शिवलिंगाची पूजा करून तो ध्यानस्थ व्हायचा. एके दिवशी सिद्धरामांच्या जीवनात क्रांती घडवणारी घटना घडली. नेहमीप्रमाणे लिंगपूजेत मग्न असताना एक वयोवृद्ध आणि अत्यंत तेजस्वी महात्मा त्यांच्या समोर उभा राहिला. सिद्धरामांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. बाळ, मी मल्लय्या श्रीशैलवरून आलोय. भूक लागली आहे, काही खायला देतोस का? सिद्धरामांनी त्यांना हुरडा खायला दिला. श्री मल्लिकार्जुन आणि सिद्धरामांच्या भेटीला गुरु भेट म्हणून ओळखली जाते. भक्तांनो, हे ठिकाण म्हणजे सध्या कलेक्टर बंगल्याच्या जवळील गुरु भेट मंदिर. हुरडा खाऊन झाल्यानंतर मल्लय्यांनी सिद्धरामाकडे दही भाताची मागणी केली. घरी जाण्यापूर्वी सिद्धरामांनी श्री मल्लय्याची गळा भेट घेतली. या भेटीचे ठिकाण म्हणजे आजचे गुरु भेट होय. बोलतोय, अव्वा म्हणून हाक मारतोय. हे पाहून सुगल्ला देवीला अत्यानंद झाला. बाळा, मला परत एकदा अव्वा म्हण. अव्वा हे शब्द ऐकण्यासाठी तिचं मन आसुसलेलं होतं. अव्वा, माझ्या मल्लय्याला भूक लागली आहे. त्याला दहीभात हवं आहे. मला दहीभात दे, परत शेतात जायचंय. आपला मुलगा सिद्धराम बोलत आहे हे पाहून आईचं मन आनंदानं भरून आलं. तिनं हात जोडून देवाचे आभार मानले. सिद्धरामाला दहीभाताचं गाठोडं देऊन त्याला घरी लवकर येण्यास सांगितलं. दहीभाताची शिदोरी घेऊन सिद्धराम धावतच शेतात आला. परंतु शेतात मल्लय्या त्याला कुठेच दिसत नव्हते. सिद्धराम मोठमोठ्यानं मल्लय्या मल्लय्या म्हणून हाक मारू लागला. जीवाच्या आकांतानं ओरडू लागला, रडू लागला, तरी मल्लय्या त्याला दिसत नव्हता. संध्याकाळ सरून रात्र झाली. आकाशात तारे चमकू लागले. शोधून शोधून थकून गेलेला सिद्धराम एका झाडाखाली बसून रडू लागला. मल्लय्या मल्लय्या म्हणतच त्याला झोप लागली. श्रीशैल महांत मल्लय्या आखे, श्रीशैल महांत मल्लय्या आखे या जयघोषानं दुसऱ्या दिवशी पहाटे सिद्धरामाला जाग आली. मल्लय्याचं नाव ऐकता सिद्धराम उठून बसला आणि समोरून पालखी घेऊन जाणाऱ्या भाविकांकडे त्याचं लक्ष गेलं. बाळ, तू कुठून आलास? एकटाच या जंगलात काय करत आहेस? असा प्रश्न विचारल्यानंतर सिद्धराम म्हणाला, मला श्रीशैल मल्लय्याला भेटायचंय. काल तो माझ्या सोबत होता. मला एकटे सोडून तो निघून गेलाय. मला माझ्या मल्लय्याकडे घेऊन चला, अशी विनंती तो करू लागला. सिद्धरामाची मल्लय्याला भेटण्याची ओढ पाहून सर्व साधू संत भाविक थक्क झाले आणि सिद्धरामाला श्रीशैलकडे घेऊन निघाले. रमून जात असे. वाद्यांच्या गजरात सिद्धराम नाचतही असे. पुन्हा दुसऱ्या दिवशी सर्व भक्तजन श्रीशैलाच्या प्रवासाला निघत असे. श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या नामोच्चारात शेकडो मैलाचा प्रवास कधी पूर्ण झाला हे सिद्धरामाच्याही लक्षात आलं नाही. श्रीशैल इथं पोहोचल्यानंतर साधू संतांनी सिद्धरामाला शिवलिंगाचं दर्शन घडवलं. ज्या मल्लय्याची तू आतुरतेनं भेट घेण्यासाठी शेकडो मैल चालत श्रीशैलाला आला आहेस, तोच हा मल्लय्या.
परंतु आपल्याला शेतात भेटलेला मल्लय्या हा नव्हे म्हणून सिद्धराम निराशेनं मंदिराच्या बाहेर आला. सिद्धरामाला मल्लिकार्जुनाचं सगुण साकार रूपाचं दर्शन हवं होतं. श्रीशैलगिरीच्या पर्वतावरील जंगलात सिद्धराम मल्लय्याला शोधण्यासाठी निघाला. वाटेत भेटलेल्या प्रत्येकाला, अगदी झाडी वेलींना, फळा फुलांना, पशुपक्ष्यांना तो विचारू लागला, तुम्ही तरी माझ्या मल्लय्याला पाहिलं आहे काय? मल्लय्या, मल्लय्या, तू कुठे आहेस रे? असा आक्रोश करत सिद्धराम रडू लागला. श्रीशैल पर्वतावर ज्या ठिकाणी सिद्धरामांनी शोक केला त्या ठिकाणाला नयनकुंड असं म्हणतात. भक्तगण हो, आजही या ठिकाणी अश्रूंच्या थेंबाप्रमाणे पाणी ठिपकत असतं. माझ्या मल्लय्याचं दर्शन होत नसेल तर मी जगून काय करू? ज्या मल्लय्यानं मला हा देह दिला तो त्यालाच अर्पण करावा. असा सिद्धरामांनी दृढ निश्चय केला. कमरी कड्यावर जाऊन दुर्गम दरीत देहत्याग करण्याची तयारी सिद्धरामानं केली. देवा, मल्लीनाथा, मल्लय्या, आता मी शेवटची हाक मारतो. तू आला नाहीस तर या दरीत उडी टाकून देह त्याग करतो. असं म्हणून सिद्धरामांनी मल्लय्या अशी जोरात हाक मारून दरीत उडी ठोकली. तेवढ्यात साक्षात श्री मल्लिकार्जुन प्रकट झाले आणि त्यांनी सिद्धरामांचा हात धरून त्याला अलगदपणे उचलले आणि आपल्या हृदयाशी कवटाळून धरले. मल्लय्याला शोधत असलेल्या बालसिद्धरामाला प्रत्यक्ष कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुनाचं सगुण साक्षात्कारी दर्शन झालं. सिद्धरामांच्या हातात अष्टमहासिद्धीची काठी म्हणजे योगदंड दिला. त्यानंतर मल्लय्यानं काळभैरवास हाक मारून त्यास आज्ञा दिली. श्रीशैल पर्वतावरील 48 योजनेच्या सुमारे 200 कोस भूभागावर जी जी चमत्कारिक दृश्ये आहेत ती सिद्धरामांना दाखवून पुन्हा त्याला माझ्याकडे घेऊन ये. काळभैरव आणि सिद्धराम दोघही पर्वतावरील चमत्कार पाहण्यास निघाले. चिंतामणी डोंगर असे नाना प्रकारचे चमत्कार सिद्धरामांनी कर्दळी वनात पाहिले. श्रीशैलगिरीवर 200 कोस फिरवून त्यांना पुन्हा परमेश्वराजवळ आणण्यात आलं. श्रीशैल पर्वतावर काय काय चमत्कार पाहिला सिद्धरामा? या मल्लय्याच्या प्रश्नाला सिद्धरामांनी सविनय उत्तर दिलं. परमेश्वरा, ज्यानं साक्षात अमृत प्राशन केलं त्याला मधाची गोडी काय वाटणार? आपलं साक्षात रूप पाहिल्यानंतर या जगात पाहण्यासारखा दुसरा चमत्कार आहे का देवा? सिद्धरामाचं हे उत्तर ऐकून श्री मल्लिकार्जुन फार संतुष्ट होऊन गेले. तुझी ही भक्ती पाहून मी प्रसन्न झालो. आज मी तुला एक गुरुमंत्र देतो. हे ऐकून सिद्धरामाला मनस्वी आनंद झाला आणि त्यांना त्यांचा गुरु होण्याची विनंती केली. सिद्धरामा, तुझी मनोकामना पूर्ण झाली असेल तर तू सोन्नलगीला सोलापूरला परत जावे. ती तुझी कर्मभूमी आहे. लोककल्याणाकरिता तुझा जन्म झाला आहे. हे ऐकल्यानंतर सिद्धराम म्हणाले, मी तुम्हाला इथं सोडून कुठेही जाणार नाही. यावर मल्लय्या म्हणाले, तू पुढे जा, तुझ्या पाठोपाठ मी येईन. सोन्नलगीच्या उत्तर दिशेला असलेल्या मंदार वृक्षाखाली मी लिंग रूपाने प्रकट होईन. त्या इष्टलिंगाची तू नित्य नियमाने दररोज पूजा कर. परमेश्वराची ही आज्ञा ऐकून सिद्धराम म्हणाले, देवा, तुमच्या सोबत श्रीशैल इथं जे महात्म्य आहे ते सोबत घेऊन सोन्नलगीस कायम राहण्यास यावं. तथास्तु. असं म्हणून श्री मल्लिकार्जुन अदृश्य झाले. सिद्धरामांना अत्यानंद झाला आणि सोन्नलगीला परतल्यानंतर त्यांनी मंदार वृक्षाखाली आदिलिंगाची स्थापना केली. यामुळे आजही सोलापूरला अभिनव श्रीशैल म्हणून ओळखलं जातं. आज जिथं भुईकोट किल्ला आहे तिथं सिद्धरामांनी इष्टलिंगाची स्थापना केली होती. सिद्धरामांच्या काळात सोन्नलगी इथं नन्नप्पा नावाचे राजे राज्य करीत होते. त्यांची धर्मपत्नी राणी चामला देवी हिला एक स्वप्न दृष्टांत झाला की सिद्धरामांना 68 शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यासाठी
5 कोस क्षेत्रफळाची जमीन द्यावी. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चामला देवीनं सिद्धरामांना जमीन दान दिली. या पंचक्रोशीतील जमिनीवर सिद्धरामांनी 68 इष्टलिंगांची स्थापना करून पुढील काही काळात 17 मंदिराची उभारणी केली. त्यानंतर दीन, अनाथ आणि पीडित लोकांसाठी मंदिराजवळ अन्नछत्रही उघडले. श्रीशैलवरून परतल्यानंतर खऱ्या अर्थानं सिद्धरामेश्वरांच्या कर्मयोगाचा प्रारंभ झाला. स्वन्नलगीला भूकैलास करण्याची आज्ञा श्री मल्लिकार्जुनांची. त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हेच माझं परम कर्तव्य. काय कवे कैलास हे तत्व अंगीकारून सिद्धरामांनी लोकोपयोगी कार्याला सुरुवात केली. सोन्नलगीवर वरुण राजाची कृपा फारशी नसल्यामुळं पाण्याचा मोठा प्रश्न उभा होता. 12व्या शतकात सिद्धरामांनी सर्वांना एकत्र घेऊन आत्ताच्या मंदिर परिसरात तलाव खोदण्याच्या कामाला सुरुवात केली. सामूहिक श्रमदानाचं महत्व लोकांना स्वकार्यातून पटवून दिलं. श्री मल्लिकार्जुनाच्या सृष्टीत आणि दृष्टीत सर्व मानव समाज समसमान आहे. हा एकात्मतेचा संदेश समाजाला दिला. एकदा संत ज्ञानेश्वरांचे आजी आजोबा विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असताना सायंकाळी सोलापुरात श्री सिद्धरामांनी स्थापिलेल्या आश्रमात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी लवकर उठून स्नानसंध्या करून श्री सिद्धरामेश्वरांचा निरोप घेण्यासाठी मंदिर परिसरात आले. श्री सिद्धरामांना नमस्कार करून आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला निघत आहोत असं सांगितलं. परंतु गेली अनेक दिवस पायी प्रवास केल्यामुळं आजी आजोबा खूप थकले होते. श्री सिद्धरामेश्वरांना त्यांची अवस्था लक्षात आली. सिद्धराम म्हणाले, मी तुम्हाला इथेच विठ्ठलाचं दर्शन घडवतो. हे पहा, इथंच विठ्ठल उभा आहे. असं म्हणता क्षणी चमत्कार झाला. आजी आजोबांना विठ्ठलाचं दर्शन झालं. प्रत्यक्ष समोर उभा असलेल्या विठुरायाच्या पायावर आजी आजोबांनी आपलं मस्तक ठेवलं. विठ्ठलाच्या दर्शनानं त्यांचं मन तृप्त झालं होतं आणि श्री सिद्धरामेश्वरांबद्दल मनात अपार श्रद्धा सुद्धा निर्माण झाली. भक्तगण हो, आजही श्री सिद्धेश्वर मंदिरात आपल्याला श्री विठ्ठलाचं मंदिर पाहायला मिळतं. प्रत्यक्ष परमेश्वरांनी सिद्धरामांचा तलाव खणण्याचा मोठा उपक्रम पाहून ते गंगेस म्हणाले, माता गंगा, तू इतर सर्व तीर्थे बरोबर घेऊन सिद्धरामांनी खोदलेल्या तलावात कायमस्वरूपी निवास कर. परमेश्वरांची आज्ञा घेऊन माता गंगा आणि इतर नद्या सोन्नलगीत आल्या. प्रथम त्यांनी सिद्धरामांना नमस्कार केला आणि सोन्नलगीच्या या तलावात कायमस्वरूपी निवास करण्याची परवानगी मागितली. सिद्धरामांची आज्ञा मिळताच सर्व देवलोकीच्या स्त्रिया जलरूप होऊन तलावात विलीन झाल्या. मंदिर परिसरातील आजच्या या तलावाचा असा हा महिमा असून या तलावातील जल पवित्र तीर्थ मानलं जातं. श्री मल्लिकार्जुन कृपेनं जशी माता गंगा आणि अन्य नद्या जलस्वरूपात तलावात निवास करीत आहेत, तशी माता लक्ष्मी देवीचाही सोन्नलगीत निवास आहे असं पुराणात सांगितलं जातं. याबाबतची गोष्ट अशी की सिद्धरामाला एके दिवशी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि सोन्नलगीत राहण्याची इच्छा प्रकट करते. तेव्हा तिला सिद्धराम म्हणतात, तू चंचल आहेस, तू एकाही ठिकाणी स्थिर नाही. तुझ्या जाण्यानं आणि येण्यानं अनेक वेळा कुटुंब कलह निर्माण होतात. यावर लक्ष्मी देवी सिद्धरामाला वचन देते आणि म्हणते, कोणताही त्रास न देता या भूमीची सेवा मी इथंच कायमची राहून करेन. शेवटी सिद्धराम तिला इथं राहण्याची परवानगी देतात. भक्तगण हो, आजही टिळक चौकातील भांडी गल्लीत हे लक्ष्मीचं मंदिर आहे. श्री सिद्धरामेश्वरांच्या चरित्रात अनेक चमत्कारांचा उल्लेख आहे. एके दिवशी श्री सिद्धरामेश्वर ध्यानस्थ असताना एका हरिणीनं सिद्धरामेश्वरांच्या पायाला स्पर्श केला. श्री सिद्धरामेश्वरांचा स्पर्श होताच त्या हरणीचे रूपांतर एका रूपवान गंधर्वात झालं. त्या रूपवान गंधर्वानं सिद्धरामांना नमस्कार करून आपण साक्षात परमेश्वर आहात अशी स्तुती केली. कैवल्य ऋषींच्या शापामुळं मला पशुरूप धारण झालं होतं. आपल्यामुळं मी शापमुक्त झालो आहे. पुण्यधन राजाचा मी पुत्र असून माझं नाव मेघचूड आहे. श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपा आशीर्वादानं अनेकांना शापमुक्ती मिळाल्याचा उल्लेख पुराण कथेत आढळतो.
सिद्धरामेश्वरांच्या दिव्य कर्मयोगातून सोन्नलगीचं अभिनव श्रीशैल झालं होतं. त्यामुळं सोन्नलगीतील भक्तांना अन्य ठिकाणी तीर्थक्षेत्रांना जाण्याची आवश्यकता भासत नव्हती. एनक गणपती, धुळी महंकाळ गणपती, करी गणपती, वीरकर गणपती, वीर कोलाहल गणपती, मशरूम गणपती, कामेश्वर गणपती, श्री सिद्धेश्वर भक्तांनो, आजही सोलापूरच्या परिसरात अष्टविनायकांची मंदिरं असून हजारो गणेश भक्त चतुर्थीला या अष्टविनायकाच्या दर्शनाला जातात. प्रतिवर्षी मकर संक्रांतीच्या काळात श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा भरते. या पाठीमागही एक कथा आहे. भक्तगण हो, चला तर पाहूया. सोन्नलगीत गंगा नावाची कुंभार कन्या राहत होती. ती सिद्धरामांची निस्सीम भक्त होती. तिला सिद्धरामांसोबत विवाह करायचा होता, परंतु सिद्धरामांनी तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. परंतु कुंभार कन्येच्या विनवणीमुळं सिद्धरामांनी तिला आपल्या योगदंडाशी प्रतिकात्मक लग्न करण्यास सुचवलं. ठरल्याप्रमाणे लग्न विधीची तयारी झाली. पहिल्या दिवशी हरिद्रालेपन यण्णिमज्जन म्हणजेच तैलाभिषेक होऊन विवाह विधीचा आरंभ झाला. दुसऱ्या दिवशी संमती कट्ट्यावर अक्षता विधी पार पडला. तिसऱ्या दिवशी योगदंडाला पवित्र तळ्यात स्नान घालण्यात आलं. कुंभार कन्येला सौभाग्य लेण्यानं सजवण्यात आलं, कारण ती होमकुंडात उडी घेऊन सती जाणार होती. कुंभार कन्येचा सती जाण्याचा दिवस उजाडला. विधिवत सर्व तयारी करण्यात आली. प्रथम तिनं सिद्धरामांना साष्टांग दंडवत घातलं, आशीर्वाद घेतला. याच होम मैदानावर त्या दिवशी हजारो लोकांचा जनसमुदाय जमला होता. सर्वांना हसतमुखानं नमस्कार करून तयार केलेल्या होमकुंडात उडी घेऊन ती सती गेली. आजही या सर्व विधी यात्रेच्या वेळी प्रतिकात्मक स्वरूपात साजरे केले जातात. श्री सिद्धरामेश्वर हे जसे शिवयोगी होते, तसेच ते एक संवेदनशील भावकवी आणि वचनकारही होते. 68,000 वचनं लिहिल्याचा उल्लेख त्यांनी स्वतः आपल्या एका वचनात केला आहे. आज त्यांची जवळजवळ 2000 वचने उपलब्ध आहेत. श्री सिद्धरामेश्वरांची वचने हा जणू सिद्धरामांनी कपिल सिद्ध मल्लिकार्जुनाशी केलेला संवादच होय. श्री सिद्धरामेश्वरांच्या वचनाचा केंद्रबिंदू मानव असून मनुष्याच्या आनंददायी जीवनाचा मार्ग आपल्याला या वचनातून प्राप्त होतो. भक्तांनो, आपण ही वचने वाचूया, अंगीकारूया आणि आपलं जीवन आनंददायी बनवूया. श्री सिद्धरामेश्वरांचे विचार विश्व, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू यांचं दर्शन त्यांच्या कर्मयोगातून घडतं. आपल्या कार्यातून समाज सुधारणेचा आदर्श त्यांनी तत्कालीन समाजापुढे ठेवला. सोन्नलगीला भीषण पाणी टंचाई मुक्तीसाठी सामूहिक श्रमदानातून तलावाची निर्मिती, भुकेलेला अन्नदान करण्यासाठी अन्नक्षेत्रम, अंधांना दृष्टी आणि मुक्यांना वाचा प्रदान, गोशाळा, सामूहिक विवाह सोहळा अशा अनेक सिद्धरामांच्या सामाजिक कार्यामुळे सोन्नलगीला सुवर्णपूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर अवतारी पुरुष होते. सोन्नलगी ही त्यांची कर्मभूमी आणि तपोभूमी. आपले या भूतलावरील कार्य संपल्यानंतर त्यांनी जिवंत योग समाधी घेण्याचा निश्चय केला. समाधीपूर्वी त्यांनी आपल्या सर्व भक्तांना आशीर्वचन दिलं. जोपर्यंत या गावाची भरभराट होत राहील, तोपर्यंत या गावात एका तरी सिद्ध पुरुषाचे वास्तव्य असेल, तोपर्यंत मी या योग समाधीत आहे असं समजा. तुमच्यावर कोणतंही संकट आलं तरी गाव सोडून जाऊ नये. नित्य नियमानं परमेश्वराची पूजा करावी. काय कवे कैला या तत्वानं जीवन जगा. तुम्ही सर्वजण या रीतीनं वागला तर मी तुमच्या दृष्टीसमोर सदैव राहीन. मी हे जे सांगतो आहे ते अमृत वाक्य समजा. उपस्थित सर्वांना आज्ञा देऊन योगी कुलचक्रवर्ती श्री सिद्धरामेश्वर योग समाधीत जाऊन मल्लय्याच्या ध्यानात विलीन झाले. श्री सिद्धरामेश्वर. भक्तांनो, असा हा श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा आपण चित्रकथेतून पाहून धन्य झाला असाल. चला तर शेवटी श्री सिद्धरामेश्वरांचा जयघोष करूया. योगी कुल चक्रवर्ती श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय. योगी कुल चक्रवर्ती श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय.